हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आता तुम्ही बॅगा वगैरे हा पसारा पाहून तुम्हाला वाटत असेल की हे काय चालू आहे यांचं। तर अचानकच आज आमचा प्लॅन आहे मस्तपैकी फिरायला जाण्याचा। आणि आता दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या होत्या तशा, पण तरीही थोडं लेटचही पण जायचं होतं आणि त्याची सुरू आहे आमची तयारी। करायची आहेत आपल्याला नाईट जे लागणारे आणि ही स्पेशल कपड्यांची आणि हे आहे आपल्या खाऊच्या सामानाची स्पेशल। इकडे हे राहणार आहे खाऊच्या सामानांची बॅग। याच्यामध्ये आपल्याला खायचं सामान घ्यायचं आहे। कसं मुलं आहेत सोबत तर भरपूर असं आपल्याला खाण्यापिण्याचं सामान घ्यावं लागणार आहे। पता है तो क्यों ही बोलते हैं ओ गाइस। देखिए हाडोळे लेकरं सोबत असल्यावर कहना क्या चाहते हो। तर सुरू आहे आपली फराळाची तयारी। तर मस्तपैकी आपण शंकरपाळे इथं बघा केलेले आहे। यामध्ये तळून घेत आहे आपण शंकरपाळे तळायला घेतले। याच्यामध्ये सगळे शंकरपाळे आणि इथे बघा असे तळून झालेले आहे। खूप मस्त झाले आहे शंकरपाळे, क्रिस्पी क्रंची छानपैकी। हे बघा मस्त पटकन तुटतात, खुसखुशीत असे शंकरपाळे केलेले आहे मस्तपैकी। चला तर केलं स्टार्ट। चला तर आपली सुरू आहे पॅकिंग। तर आपण कशाची पॅकिंग करत आहोत हे तुम्हाला आणखी पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे। तर आपल्याला प्रवासामध्ये खायसाठी लागणारं जे आपलं चटपटीत चिवडा वगैरे शंकरपाळे, याच्यामध्ये आहे शंकरपाळे आणि इथे आहे मुरमुऱ्याचा चिवडा, त्यानंतर आहे इथं पोह्यांचा चिवडा। तर अशी आपली पॅकिंग सुरू आहे। चला तर आपण एक एक सामान इथे टाकून घेणार आहोत बॅगमध्ये। तर हा आहे चिवडा, भरपूर असा चिवडा घेतलेला आहे। त्यानंतर मुरमुऱ्याचा चिवडा आहे इथे आणि हे आहे शंकरपाळे आणि ह्या चटण्या त्यानंतर ह्या डब्यामध्ये आहे शेंगदाण्याची चटणी, यामध्ये आहे जवसाची चटणी। आपल्याला जेवणासोबत लागण्यासाठी आता सर्व फराळाचं वगैरे इथे काढणं चालू आहे। फराळासाठी जेवणाचे डबे पण आम्ही पहिल्या दिवसच्या सोबतच नेणार होतो। तर मग त्यासोबत लागणाऱ्या चटण्या मीठ वगैरे हे पण मी पॅकिंग करून घेतलं। नाश्त्यासाठी आपल्याला प्लेट्स वगैरे लागू शकतात, त्या प्लेट जेवणासाठी पत्राळी वगैरे हे सर्व साहित्य आपण सोबत घेतलेलं आहे। मस्तपैकी सर्वजण जेवण वगैरे करू आणि त्यासाठी लागते आपल्याला डिस्पोजर प्लेट वगैरे। बाहेर गेलं म्हणजे असंच घ्यावं लागते। आणि त्यानंतर बघा मुलांसाठी मी इथं खारमुरे आणलेले होते, तर ते खारमुरे छानपैकी पूर्ण त्याचे सालं वगैरे काढून घेतले। आणि इथे मुलांचा खूप कल्ला होता, खूप बडबड सुरू होती जायची, त्यांना खूप एक्साइटमेंट होती, त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे। तर बघा आता सर्व सामान वगैरे भरून झालं आणि ही एक्स्ट्राची पिशवी पण मी सोबत घेत आहे, कारण बाहेर कुठे गेलो म्हणजे आपल्याला कुठल्या वस्तू आवडतातच, तर त्यासाठी मग मी इथे एक्स्ट्राची पिशवी घेतली काही लागलं तर आणायला। तर अशी आपली पॅकिंग करणं चालू आहे। आणि गरम पाण्यासाठी इथे कॅटल पण आणली ही, कारण बाहेर गेल्यानंतर गरम पाण्याची खूप प्रॉब्लेम होते आणि आपल्याला प्रत्येकाला सवय, आम्हाला सर्वांनाच फ्रेश वगैरे पिण्याची सवय आहे, त्यासाठी मग एकदा एक कॅटल घेऊन घ्यायची म्हटलं। तर छानपैकी अशी मुलांनी डीमार्टला जाऊन कॅटल आणली। आणि इथे बघा केदारनं जीन्स आणला त्याच्यासाठी। पोरांना कुठे जायचं म्हटलं कपड्यांचं खूप वेळ असते, कपडे तर पाहिजेच त्यांना नवीन नवीन। तर सोपचा डब्बा घेऊन घेईन तो। सोपचा डब्बा तू सोप पण घेतले काय सांगा। चला तर मग आज आमची तयारी झालेली आहे जाण्याची। छानपैकी आमचा 3 ते 4 दिवसाचा टूर आहे।
तर मस्तपैकी सर्वजण जाण्याची तयारी करत आहोत आणि आता हा सकाळचा वेळ आहे. सर्व स्वयंपाक वगैरे सर्व आटोपला आहे. इथे सर्व तयारी झाली सर्वांची. त्यानंतर बघा आता आपली औषधांची वगैरे सोय चालू आहे आणि इथे चालू आहे मुलं मला मदत करत आहेत कारण ते खूप एक्सायटेड आहेत बाहेर जाण्यासाठी फिरायला. म्हणून बघा सर्वजण माझ्या मदतीला येऊन राहिले. तसं आपण जर काम सांगितलं तर एकही ऐकत. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आपण आज कुठे जायला निघालेलो आहे तर हे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळणारच आहे. चला तर मग. हे बघा इथं आपल्या बॅगा वगैरे सगळ्या रेडी आहेत. बॅग, पाण्याची कॅन, टिफिनची बॅग वगैरे इथं सर्व तयारी झालेली आहे आणि आता चालू आहे गाडीची वाट पाहणं. तर इथं बघा आता आपले बच्चा पार्टी पण रेडी झालेली आहे. दिशा, हे गौरी, दिशा, हाय गाईस. चला तर आता गाडी वगैरे आली होती आणि गाडी आल्यानंतर मग म्हटलं चला गाडीची पूजा करून घ्या. कसं आहे कुठेही प्रवासाला निघण्याआधी आपण गाडीची पूजा वगैरे करायला पाहिजे. तर म्हटलं छानपैकी गाडीची पूजा करून घेते आणि मग मुलांना नारळ फोडायला लावते आणि मग सुरुवात होणार आहे आपल्या प्रवासाला. तर इकडे मी गाडीची पूजा वगैरे करायला घेतली. तर तोपर्यंत आपले जे दादा आहेत ड्रायव्हर दादा तर ते गाडीमधलं सामान वगैरे टाकून घेत आहेत गाडीमध्ये. त्यांच्या हाताने आम्ही सामान वगैरे टाकून घेतो. सर्व त्यांना बॅगा वगैरे वरती बांधायच्या आहेत आणि माझी सुरू आहे इथे गाडीची पूजा. आणि हे बघा गौरीचं काय सुरू आहे. निघताना ती पण आमच्या बाजूला नेहमी तुम्हाला दिसतेच व्हिडिओमध्ये हा रॉकी. तर रॉकीचं ती लाड करत आहे आणि मी आता पूजा वगैरे करून घेत आहे. तर चला आता मस्तपैकी दोन्ही टायरांची पूजा केली. त्यानंतर समोरची पूजा केली गाडीची. गाडीखाली चाकाखाली लिंबू वगैरे ठेवायचा होता. तर तेच मी विचारत होती की उजव्या बाजूने ठेवायचा की डाव्या बाजूने. तर मग मी लिंबू वगैरे चाकाखाली ठेवला आणि मस्तपैकी केदार आता नारळ फोडून घेते आणि इथून आपल्या प्रवासाला होणार आहे सुरुवात. हे घे आई. दादा हे घे. दिशा पाच नाव घ्या लागते. तर आपल्या प्रवासाला इथं झाली होती सुरुवात आणि सुरुवात झाल्यानंतर पहिला स्टॉप घेतला तो कारंजामध्ये. तर म्हटलं जाताना आपल्याला नृसिंह सरस्वती महाराजांचं गृहमंदिर लागते. तर त्या मंदिरामध्ये सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे दर्शन. आणि बघा आपल्या ड्रायव्हर दादांनी काही आतून कारंजा शहरातून गाडी न टाकता इकडून साईडनं टाकली होती गेटमधून शॉर्टकट जायचं म्हणून. पण तिथे चालू होतं काम. त्यामुळे आम्हाला गाडी थोडी उभी करावी लागली आणि आम्ही मंदिरापर्यंत बरंचसं पायी आलो आणि नृसिंह सरस्वती महाराजांचं छान असं मस्त दर्शन झालं. आपल्या प्रवासाला सुरुवात झाली होती आणि सुरुवात झाल्या सर्वात आधी नृसिंह महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर परत प्रवासाला निघालो. तर मध्येच आता जवळजवळ 1-2 वाजला होता. तर सर्वांना लागली होती भूक. मग सर्वजण आता एका शेतामध्ये छान असं देवीचं मंदिर होतं. तर त्या मंदिरामध्ये आम्ही छानपैकी सर्वांनी जेवण केलं. सोबतच आम्ही डबे पण घेतले होते. मस्तपैकी जेवणामध्ये आहे आज तुरीच्या दाण्याची चटणी,
आलूची बटाट्याची भाजी आणि भरपूर अशा भाज्या वगैरे, छान पोळ्या, लोणचं, जवसाची चटणी, तिळाची चटणी अशा सर्व सोबत घेऊन मस्तपैकी गेलो होतो आणि जेवण केलं. आणि असं बाहेर जेवणाची मजा काही वेगळीच असते. खूप मस्त जेवण झालं सर्वांनी खूप छानपैकी मस्त बाहेरच्या वातावरणामध्ये जेवण केलं. आणि मंदिरही खूप सुंदर आहे ना, हे म्हणजे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर बसायला वगैरे छान असं टिनाचं सेट केलेलं आहे. आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर हिरवागार असा परिसर होता. तर हे आहे शेतामध्ये पूर्ण हळद पेरलेली होती. तर मग आमचं आता छानपैकी सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि परत निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. तर रस्त्याने जाताना बघा किती छान असं मस्त हिरवगार असं वातावरण आहे, छान टेकड्या वगैरे. तर आपला पहिला स्टॉप असणार आहे. तर आता औंढ्याला येऊन पोचलेलो होतो आणि इथे बघा दर्शनाची लाईन, खूप भयानक अशी गर्दी होती आणि खूप इच्छा होती आमची औंढ्याचं दर्शन घेण्याची. जाताना औंढा नागनाथ लागतो म्हटलं तर दर्शन घ्यायचं म्हटलं सर्व मस्तपैकी. तर बघा गर्दीच्या याच्यामुळे आम्ही रांगेत तर लागलो होतो, पण ती रांग समोर सरकतच नव्हती. शेवटी आम्ही उभं राहू कंटाळून गेलो होतो. असा कंटाळा आला होता की बस. मग म्हटलं चला आता काही खरं नाही, कारण आम्हाला पुढचाही प्रवास बराच करायचा होता. आणि रात्री मग समोर जाऊन बहुतेक तुळजापूरला जाऊन आम्हाला आराम पण करायचा होता, स्टे रात्रीचा जो आहे तो. तर मग आम्ही दर्शन बाहेरून कळसाचं दर्शन घेतलं आणि निघालो. तर बघा आता जवळजवळ आम्ही औंढ्याच्या जवळजवळ पोचलेलो होतो. संध्याकाळचे जवळ 6 वाजलेले होते. तर तिथे मग सर्वच आता चहाचा टाईम झालेला होता. सर्वांनी मिळून मस्तपैकी एका ठिकाणी थांबलो हॉटेलमध्ये आणि चहाचा आस्वाद घेतला. छानपैकी मस्त चहा वगैरे घेतला. मुलांनी बनपाव वगैरे घेतले चहासोबत, मुलांनाही भुका लागल्या होत्या. तर तिथून मग सरळ निघालो. तर परळी वैजनाथला येऊन थांबलो. तर इथे बघा आता परळी वैजनाथला छानपैकी संध्याकाळचं वातावरण होतं. मस्तपैकी 7-7:30ची वेळ होती आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ह्या मंदिरामध्ये येऊन की खूपच. कारण हे मंदिर आहे ना, खूप मस्त मोकळं मंदिर आहे आणि खूप छान इथलं वातावरण पण आहे. खूप प्रसन्न वाटायला लागलं होतं आणि असं बघतच राहा वाटते. आणि जितके पण आपण मंदिरं पाहतो ना, ते पुरातन काळामध्ये बांधलेले मंदिर जसे तसे आहेत ना, तिथे खूपच छान वाटते. खरंच खूप पॉझिटिव्ह वातावरण राहते अशा ठिकाणी. आणि मंदिरांमुळेच आपली जी जुनी संस्कृती आहे ती जोपासलेली आहे. तर बघा आता तुम्ही पण आमच्यासोबत कळसाचं दर्शन घ्या. आतमध्ये गेल्यानंतर काही व्हिडिओ शूट करण्यास मनाई असते, तर त्यामुळे मी काही आतमधला व्हिडिओ नाही घेतला, बाहेरूनच व्हिडिओ घेतले. तर मग म्हटलं चला आता तुम्हाला पण कळसाचं दर्शन करून देऊ आपल्या व्हिडिओद्वारे. आणि बाहेर जे समजा आता इथे बघा ज्योतिर्लिंग आहेत, तर त्या ज्योतिर्लिंगाचं पण आम्ही सर्वांनी मस्त दर्शन घेतलं सर्वजण. आणि जास्त काही गर्दी पण नव्हती इथे या मंदिरामध्ये. खूप मस्त वातावरण होतं. हे बघा आता इकडे पण एक मंदिर आहे, त्याच्या आतमधल्या मंदिराच्या बाजूला आलो की नागेश्वराचं मंदिर आहे हे. ही पण बघा ज्योतिर्लिंग किती सुंदर आहे आणि खूप मस्त वाटत की इथे जवळ येऊन दर्शन वगैरे झालं मस्त. त्यानंतर थोडा वेळ बाहेरच्या परिसराचा आनंद घेतला. 5 ते 10 मिनिटं आम्ही थोडं बसलो निवांत. खूप छान वाटत होतं इथे. आणि हे बघा वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान इथे नाव लिहिलेलं आहे. आणि चला तर आता मस्त आपली आजपासून प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आता बघू किती दिवसचा आपला प्रवास राहणार आहे आणि कुठे कुठे आपलं दर्शन होणार आहे. तर बघा त्या टिक्का वगैरे लावला होता. आपल्याला मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणी असे टिक्के लावणारे असतातच. मग आम्ही छानपैकी टिक्का वगैरे लावून घेतला आणि खूप दिवसभराचा प्रवास सुरू होता. त्या प्रवासामुळे चेहरा पण असा थकून गेला होता, एकदम वेगळं वाटत होतं. तर तुम्हाला चेहरा पण थकलेला दिसत असेल. आणि बाहेर आलो तर बघा आता मंदिराच्या भरपूर असे दुकानं लागलेलेच असतात तिथे, बॅग वगैरे खेळणे प्रत्येक ठिकाणी. आणि हे बघा दगडाचे पिंड खलबत्ते वगैरे पाहत आम्ही मस्त परत निघालो मंदिरातून दर्शन वगैरे झाल्यानंतर. तर इथे खूप सुंदर महादेवाच्या पिंडी, नंदी होते बघा, छोटे दगडाचे खलबत्ते वगैरे होते आणि बरंच पूजेचं साहित्य वगैरे सर्व. आणि आता कसं आहे, आपल्याला सुरुवातच होती आजची प्रवासाची, त्यामुळे आम्ही कुठलीही वस्तू काहीही इथे खरेदी न करता मग समोर निघालो समोरच्या प्रवासाला. तर पाहत दुकानं. आणि मुलांचं सुरू होतं मला हे पाहिजे ते पाहिजे, तर मुलांना पण मी गप्प केलं, कारण आपण
थंडीचा आनंद अंगावर येईन ना आपल्या. थंडीचा आनंद म्हटलं अंगावर येईन ना. आनंद अंगावर राहणार नाही. म्हणजे बंद होते म्हणून घाई करत आहे. चला तर तिथून परडी वैजनाथवरून आलो आहे सरळ अंबेजोगाईला. तर आता अंबा मातेचं दर्शन घेऊ. इथे परमिशन असल्यामुळे आम्ही आतमधला व्हिडिओ घेतला. तुम्ही पण व्हिडिओद्वारे देवीचं दर्शन करू शकता. अंबा माताचं अंबेजोगाईला पोहोचलेलो आहे. तर खूप छान मंदिर आहे हे, खूप मस्त आहे. आणि देवीची मूर्ती पण बघा किती छान असं रूप आहे देवीचं. खूप सुंदर, अगदी मन मोहून घेणारं देवीचं रूप आहे हे. खूप छान वाटलं. आणि हे बघा या मंदिरामध्ये जे पौराणिक भांडे होते ना तांबे पितळेचे, ते पण इथे काचेच्या रॅकमध्ये पॅक करून ठेवलेले आहेत. हे मोठे 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 पूर्वीच्या काळामध्ये भांडे राहत होते स्वयंपाकासाठी वगैरे, अशा प्रकारचे भांडे ठेवले जातात. तर ते पण बघाशे ठेवलेले आहे. आणि हा गंज बघा किती मोठा आहे पितळेचा. आजकाल तर अशी भांडी बघायला सुद्धा मिळत नाही. ते पाहून आम्हाला खूप छान वाटलं. मग आम्ही इथे थोडा वेळ दर्शन घेतल्यानंतर, तर त्यानंतर दर्शन वगैरे झालं मस्त आरामात. आणि इथून पुढे आता कुठे जाणार आहे, कुठे आम्ही रात्रीचा स्टे करणार आहे, ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजच्या व्हिडिओचा इथेच मी एंड करते. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे आध्या प्रवासाचे तीर्थयात्रेचे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग.